हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आज सॅटरडे आणि आज मला वर्किंग आहे 11 ते 8 आणि उद्या आणि परवा माझा वीकेंड आहे. तर मी 11 वाजता लॉग इन केलं आहे आणि आता अराऊंड 12:30 होत आलेत किंवा 12:30 झालेच आहे. आणि आता मला लंच प्रिपरेशन करायचं आहे कारण माझ्याकडे थोडा टाईम आहे. तर मी आज ठरवलं आहे कैरी राईस बनवण्याचा किंवा कैरी भात ज्याला म्हणतात तो बनवण्याचा. त्याचा रिझन असं आहे काल मी एक कैरी आणली होती आणि त्याच्यातली काल थोडी खाल्ली आणि अर्धी अजून बाकी आहे आणि मग मी एकटाच आहे तर माझ्या एकट्यासाठी सफिशियंट आहे. तर मला कसं बनवायचं ते माहीत नाही आहे. तर मग सगळ्यात पहिली स्टेप आहे यूट्यूबवर जा आणि रेसिपी सर्च करा. आधी मी सर्च करतो, आधी मी बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो. यूट्यूबवरती 2-4 व्हिडिओ बघितले आणि त्याच्यात पहिली स्टेप तर त्यांनी ही सांगितली आहे की तांदूळ हा 80% शिजलेला पाहिजे. 80% शिजलेला आणि मोकळा कसा करायचा क्वेश्चन मार्क. तसं ChatGPTवर मी टाकलं आहे. ChatGPTच्या आन्सरनुसार पाणी बरोबर घाला आणि एकच शिट्टी होऊ द्या. त्यानंतर डिवेपराईज झाल्यानंतर मोकळा राईस तयार होतो. आय होप ते वर्कआउट झालं पाहिजे. आणि ChatGPTने हे पण सांगितलं आहे की 15 ते 20 मिनिट तांदूळ भिजू द्या आणि शिजवताना 1 टेबलस्पून तूप टाका, एक शिट्टी काढा, डन. लेट्स सी. गाईज, अराऊंड 1 कप तांदूळ, त्याच्यात थोडीशी मुगाची डाळ आणि 2 कप पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात मी टाकतो आता जवळपास 1 कप तूप आणि मीठ. कमी गॅसवर एक शिट्टी होऊ द्यायची. सो लेट्स फॉलो दी प्रोसिजर. सो गाईज, अपार्ट फ्रॉम राईस मी किसलेली कैरी घेतली आहे, थोडीशी चॉप कैरी घेतली आहे, तिखट होण्यासाठी मिरची, तमालपत्र, देन लसूण, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा आणि जिरे मोहरी बेसिक आहे. आणि याच्यात जाणार थोडीशी हळद. गाईज, हा राईस तर मी शिजवला आहे बट तो थोडा चिकटच झाला आहे. मोकळा तर कोणताच अँगलने वाटत नाही आहे. असो, लेट्स फॉरवर्ड विथ जे आहे ते. आता सगळ्यात अगोदर आपल्याला तडका तयार करायचा आहे किंवा फोडणी द्यायची आहे. थोडं तेल तापून घेतलं आहे, त्याच्यात टाकू आपण जिरे आणि मोहरी. त्यानंतर कढीपत्ता. त्यानंतर याच्यातच लसूण आणि थोडा कांदा. तर याच्यातच टाकायचे शेंगदाणे, ही 2 तमालपत्र आणि मिरची. आणि मिरची घातल्यानंतर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. हा कांदा थोडा लालसर झाला आहे किंवा मऊ झाला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे आपला स्टार इन्ग्रेडियंट कैरी, ती पण किसलेली. आणि याला पण 1-2 मिनटात परतून घ्यायचं आणि फायनली मग जाणार राईस. कैरी पण 1 मिनटभर परतून घेतली आहे. आता याच्यात फायनली आपण टाकू राईस. थोडीशी हळद आणि डन, कारण मीठ आपण अगोदरच घातलं होतं. राईस हा 2 ते 3 मिनटं फोडणीत परतून घेतला आहे कारण तो अगोदरच शिजलेला होता. आणि डन. आणि हे जे आपण चॉप केलेली कैरी होती ती वरती टाकून देऊ. ॲक्च्युली याच्यात कोथिंबीर मिसिंग आहे कारण मी खाली विचारलं होतं पण त्या काकू बोलल्या की 2 दिवस मार्केट बंद होतं, त्याच्यामुळं काय कोथिंबीर आलीच नाही आहे. गाईज, फायनली आपला कैरी राईस तयार आहे. आता टेस्ट करून बघतो हा कसा झाला आहे. एकदम भारी हो. आंबट, थोडी गोड आणि थोडी तिखट टेस्ट होती. एकदम चटपटीत, जसं मला पाहिजे असं तसं. ट्राय करून बघा, भारी लागतो. गाईज, इट्स 6 PM अँड नाव आय एम टेकिंग अ ब्रेक फॉर टी. कारण याच्यानंतरनं पण मला अजून 2 तास वर्किंग आहे. गाईज, फायनली आपले वर्किंग आवर एक्झिट झालेत आणि आपल्या वीकेंडला स्टार्ट झाला आहे. दर्शन पोयात, देवपूजा करूयात. चहा वगैरे मी अगोदरच घेऊन आलो आहे आणि त्यानंतर बघ काय अजून मीच विचार नाही केला.
गाईज मस्त जेवण करून आलो आहे. आज तर खरं माझा रूमवरच बनवण्याचा काहीतरी प्लॅन होता, पण मग थोडा उशीर झाला म्हणून म्हटलं की कॅन्सल. मग सर्वात डोसा सेंटरला गेलो आहे, ज्याच्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवला आहे. म्हणजे माझ्या रूममेट्सच्या म्हणण्यानुसार तिथं पुण्यातला सगळ्यात चांगला डोसा भेटतो. आणि मग मी ऑर्डर केला होता स्पंज डोसा आणि शेजारी सुदामा भेळ, तर मग एक ओली भेळ. तेवढं खाऊन नाही झालं, तर मग शेजारीच थोडं कोल्ड म्हणून बदाम शेक. आणि मी अशा टायमाला पोचलो होतो ना, की म्हणजे मी लास्ट कस्टमर होतो त्यांचा. त्याच्यानंतर त्याने लगेच दुकान बंद केलं होतं. आज 10:30 वाजलेत आणि आत्ता माझ्याकडं फ्री टाईम आहे. म्हणजे ऑफकोर्स मी हा व्लॉग एडिट करणार आहे आणि मग आता रील्स स्क्रोल करेल, लागेल तेवढा, कारण उद्या सुट्टी आहे, उद्या काहीच काम नाही आहे.